प्लॉटवरती आले होते. सध्या प्लॉटवरती खूप काही कामं सुरू आहेत. मी तुम्हाला सांगितलं माझा अवतार खूप बेकार आहे, त्यामुळे मी काही व्हिडिओमध्ये येत नाही आहे. पण मी आत्तापर्यंत काय काय काम झालं आहे किंवा काय काय काम सुरू आहे हे सर्व काही तुमच्याबरोबर शेअर करते. पूर्ण टूर मी तुम्हाला आत्ता देणार नाही आहे, कारण तो व्हिडिओ मला सेपरेट बनवायचा आहे, जो पाहून तुम्ही देखील खूप खुश व्हाल. सो हे आपलं गार्डन आहे. लास्ट टाईम मी दाखवलं होतं तेव्हा गार्डनचा हा जो मधला जी कमानी मला बनवायची होती ती बनली नव्हती. आत्ता बघा ती कमानी बनलेली आहे. प्लस इथे गार्डनमध्ये झाडं दिसत आहेत. जिथे जिथे जे जे झाड ठेवलं आहे तिथे तिथे ती झाडं लागणार आहेत. उन्हामुळे झाडं थोडीशी कोमेजल्यासारखी झाली आहेत, पण ती सर्व व्यवस्थित होतील, त्याला काही फार वेळ लागणार नाही आहे. साईडने आपलं घर तुम्हाला मी दाखवते. एकदा साईडने वगैरे घर दाखवून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू देते. ओके, वरती ते बघा तिकडे काका काम करत आहेत. साईडने आपलं घर असं दिसतं. इथे हे जे पत्रे वगैरे तुम्हाला ठेवलेले दिसत आहेत हे दरवाजा बनवण्यासाठी आहे. इथे सगळं तेल दरवाजाचं सामान ठेवलेलं आहे. दरवाजे आज संध्याकाळनंतर दरवाजे बनणार आहेत. पुढची कौलं घालायची बाकी होती, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलात. तर ती पुढची कौलं देखील आपली आत्ता घालून झालेली आहेत. सो पुढची कौलं, पाठची कौलं, टॉयलेट बाथरूमला सगळीकडे कौलं, सगळं काम झालेलं आहे. एक 2-3% काम आहे जे बाकी आहे, ते या पुढच्या उद्या कदाचित हे सगळं कंप्लीट होऊन जाईल. कारण ही झाडं वगैरे लावणं पण आहे ना, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. गोष्टी इतक्या फटाफट होत नाही, कारण इथे मॅनपॉवर लागते. आणि माणसं पण शेवटी ती माणसं आहेत, मशीन नाही आहेत की आपण म्हणू त्या स्पीडने काम करतील, ती पण दमतात. सो त्या अकॉर्डिंग काम चाललं आहे. आणि मी स्वतः पण इथे काम करणाऱ्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही आरामात तुमच्या हिशोबाने तुम्हाला जमेल तसं काम करा. थोडा वेळ झाला तरी चालेल, पण घाईमध्ये जबरदस्ती पटपट करा करून आपलं काम खराब नाही करायचं आहे. सो इथून तुम्ही बघू शकता हे आपलं गार्डन आहे. हे दोन्ही साईडला आपलं गार्डन आहे. या साईडला गार्डन थोडं मोठं आहे, या साईडला थोडं छोटं आहे. याचं रिझन हे आहे की आपल्या घराच्या मध्ये बघा तिथे मध्ये सेंटरला एक खांब आहे. त्या खांबामुळे ना आपण मधोमध नव्हतो घेऊ शकत, म्हणून आपल्याला थोडं साईडला घ्यावं लागलं. प्लस ह्या कमानीच्या मध्ये मी 5 फुटाचा रस्ता ठेवला आहे जाण्या येण्यासाठी. आणि ही पूर्ण प्रॉपर ह्या अशा कमानी बनवल्या. हे बघा, हे या साईडचं गार्डन, हे या साईडचं गार्डन, ही मधली कमान. आणि हे जे सगळं हे बनवलं आहे काकांनी, हे जे पूर्ण ओवलं आहे हे सगळं, हे जी जाळी बनवली आहे ही मी बनवली आहे मगाशी. तर ती जाळीचा जो मी बनवतानाचा व्हिडिओ आहे तो पण तुमच्याबरोबर शेअर करेनच. प्लस या साईडला जाळी आहे. प्लस जाळीला पण बघा सगळ्या चढणाऱ्या वेलींची रोपं मी इथे ठेवलेली आहेत. या साईडने पण आहेत, काही रोपं मी लावून पण टाकली आहेत. ती बघा इथे. सो अशा प्रकारे या कमाणीमधनं आपण आत येतो. या कमाणीच्या मधोमध एक्झॅक्ट सगळीकडे वरती ना मी अशी मस्तपैकी लाईन सोडणार आहे लाईटची, जेणेकरून ते फार सुंदर दिसेल. त्यानंतर इथे येतं आपलं घर. इथे वरती हा आपला पुढचं दार आहे किंवा हे आपलं अंगण आहे, ज्याला पण आपण वरती कौलं घातली आहेत. आता हा जो मधला भाग आहे ना, यामध्ये पण खूप सुंदर अशी कौलं येणार आहेत. आणि कौलांवरती आपण डांबरपट्टी टाकून घेणार आहे, जेणेकरून कुठूनच लिकेज व्हायचा चान्स नसणार आहे. सो हे बघा हे मधला भाग पण येणार आहे. प्लस ही जी वायर दिसते ही वायर गेली आहे आपली तिकडे पोलवरती, जिथे आपण लावली आहे फोकस लाईट. 1 मिनिट मी तुम्हाला झूम करून दाखवते. ती आपली फोकस लाईट आहे, जेणेकरून आम्ही रात्री अपरात्री जरी आलो तरी या लाईटमुळे पूर्ण अंगणामध्ये असा मोठा असा उजेड असेल. ओके, सो लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवलं होतं हे इथे घरामध्ये आपण पूर्ण घरामध्ये मस्तपैकी आपण कार्पेट घातलं आहे. अजून खूप सारं घरामधलं आतमधलं सेटिंग करायचं बाकी आहे. आता बघा घरामध्ये पूर्ण प्रॉपर अंधार झाला आहे. इकडची कौलं काका घालत आहेत, अजून काकांची कौलं घालून पूर्ण झाली नाही आहे. हे बघा हा आपला टॉयलेट बाथरूमचा दरवाजा, याला पण थोडंसं लेपायचं बाकी आहे. इथे हे झालेलं आहे लेपून, त्यामुळे इथे बघा अंधार झाला आहे. इथे वरती फॅन, सगळं लाईटिंगचं काम सगळं झालेलं आहे. इथे आपला फ्रीज आहे, फ्रीज पण आपण ऑन करून झालं आहे. सगळ्या गोष्टी मी एक साईडला ठेवल्या आहेत, फक्त अजून सगळं सेट करायचं बाकी आहे. हा आपला चुलीचा भाग होता, याच्यावरची पण आपली कौलं झालेली आहेत. इकडे तिकडे समोर वगैरे सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बघा, म्हणजे घरं वगैरे बनवायचं काम चालू आहे. पण सगळे लोक पक्की घरं बनवत आहेत, असं घर कोणी शक्यतो बनवत नाही आहे सध्या. आणि इथे आपली चूल असणार आहे. सध्या मी फक्त हे मांडून ठेवलं आहे, याला आता लेपून वगैरे प्रॉपर चुलीचा भाग तयार करायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपलं एवढं घर रेडी झालं आहे. खालचं कार्पेट तुम्ही बसवून झालं आहे. आता आणखीनही आमच्याकडे कार्पेट बरंचसं उरलं आहे, जे मी ठरवले की हा बाहेरचा भाग आहे ना, याला जिथपर्यंत लागेल तिथपर्यंत ते कार्पेट बसवून घेणार आहे. आपला हा जो फ्रंटचा दरवाजा आहे आणि तो
तो त्याच्यासमोर एक्झॅक्ट दरवाजा दिसतोय. याला आपण पत्र्याचे दरवाजे बनवून घेतोय. याला आपण कुडाचे दरवाजे ठेवत नाही आहे, कारण की एक फक्त सेफ्टीसाठी म्हणून आपल्याला हे दरवाजे असणं खूप गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टीचं काही प्रॉब्लेम नाही, पण दरवाजा म्हणजे आपली कायमच सेफ्टी असते ना. दरवाजा नीट असले की आपण रात्री आपली बिंदास येऊन इथे झोपू शकतो. आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि ह्या खालती ठेवलेल्या आपल्या जाळ्या आहेत, हे विंडोज आहेत, या आपण अशाच ठेवणार नाही आहे. या जाळ्या आहेत, या प्रॉपर आपण या विंडोजना फिट करणार आहे. फिट केल्यावरती तुम्हाला दाखवेनच मी की खूप व्यवस्थित प्रॉपर दिसेल. त्यानंतर इकडे आपला जो किचन आहे, किचनच्या इथली पण ही जी विंडो आहे ना, हिला देखील आपण एक्झॅक्ट सेम त्याच जाळ्या लावून प्रॉपर फिट करणार आहे. इथे आपला सिंक आहे, बेसिंक वगैरे पण आपण प्रॉपर बसवून घेतलं आहे. गॅस आहे, पाण्याची भांडी आहेत, आणि हे आहे आपलं अंगण. आणि अंगणाच्या पुढे आहे आपलं पाण्याची टाकी. इथे थोडीफार झाडं ठेवली आहेत, त्याचा आपल्याला सेट करायची आहेत अजून. सो अशा प्रकारे आपलं सगळं घर चालू आहे, काम चालू आहे. काम पूर्ण होईपर्यंत छोट्या छोट्या क्लिप्समध्ये तुम्हाला व्हिडिओज दाखवते. काम कंप्लीट होईल तेव्हा ओव्हरऑल घराचा टूर देईन, पूजा वगैरे सगळ्या काही गोष्टी काय कशा प्रकारे करते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करेन. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्या ज्या पण काही रेकमेंडेशन आहेत जागेच्या रिगार्डिंग, मी बऱ्याच जणांना DM थ्रू DM करायला सांगितलं. बऱ्याच जणांनी मला DM केला देखील. त्यांच्यासोबत मी खूप काही गोष्टी बोलले पण आहे, त्यांना मी सांगितलं पण आहे. त्यांची प्रत्येक प्रकारे मी हेल्प करेन. त्यांना जागा घेण्यासाठी जर इकडच्या साईडला जागा घ्यायची त्यासाठी माझी हेल्प हवी असेल मी तीही करेन, किंवा त्यांना माझे काही सजेशन्स हवे असेल मी ते देखील त्यांना देईन. सो तुमचेही असे काही रिक्वायरमेंट असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. मी खूप वेळा सांगितलं आहे की मी कमेंट्समध्ये कोणाला काही नंबर्स वगैरे शेअर करणार नाही आहे. त्याचबरोबर मी हे जे काका माझ्या इथे काम करते त्यांच्याबरोबर देखील एक व्हिडिओ शूट करणार आहे. तो व्हिडिओ पण लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. सो तो व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला माहीत पडेल की आपल्या काकांना जर तुम्हाला कामाला बोलवायचं आहे तर तुम्ही कशाप्रकारे बोलवू शकता. इथे आपला मेन गेट आहे. आणि आत्ता उद्या परवा या 1-2 दिवसामध्ये आपण आपल्या पूर्ण जागेला ग्रीन नेट मारून घेणार आहे. सो ते सगळं पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. सो धन्यवाद.